नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, अतिशय महत्त्वाचे परिपत्रक दिनांक 4 जून 2026 रोजी निर्गमित झालेले आहे. विषय आहे केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 जिल्हानिहाय निवड यादी तयार करणे व नियुक्ती प्रक्रिया राबवणे. तर अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक हे आपल्या हाती आलेलं आहे. तर बघू शकतो आपण की विभागीय स्पर्धा परीक्षा झालेली होती त्या संदर्भाने हे अतिशय महत्त्वाचं परिपत्रक आपल्या हाती आलेलं आहे, ज्याची आपण अत्यंत आतुरतेने वाट पाहत होतो. गुणवत्ता यादीमध्ये असलेले आपले बहुतेक शिक्षक बांधव ज्याकडे डोळे लावून बसले होते ते परिपत्रक आलेलं आहे. जिल्हा परिषदेने मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 करिता जितक्या पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती त्याच्या 2.5 पट उमेदवार अंतिम निवडीसाठी विचारात घ्यावे. त्या उमेदवारांना यादी उपलब्ध झाल्यापासून 5 दिवसाच्या आत एका विशिष्ट दिनांकास कागदपत्र पडताळणीसाठी पाचारण करावे. तर शिक्षक बंधूंनो, अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे की आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्येच कागदपत्राच्या पडताळणीसाठी तयारीत राहायचं आहे. कारण केवळ फार कमी दिवसाचा कालावधी आपल्याला या कागदपत्र जमावण्यासाठी लागणार आहेत. एखाद्या जिल्हा परिषदेत जर 100 पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तर त्यापैकी 4 जागा ह्या दिव्यांगासाठी राखीव असतील आणि राहिलेल्या 96 जागांपैकी 2.5 पट उमेदवार म्हणजेच 240 उमेदवार हे निवडीसाठी विचारात घ्यावेत व त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी पाचारण करावे. आणि एकदा का कागदपत्र पडताळणी झाली की लगेच 2 दिवसामध्येच पात्र उमेदवारांना गुणानुक्रमानुसार समुपदेशनाद्वारे त्यांना नियुक्तीपत्रकसुद्धा त्वरित दिले जाणार आहे. ही प्रक्रिया एवढी पटापट करण्यामागील कारणसुद्धा आपल्याला या पत्रातून देण्यात आलेलं आहे. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025च्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया चालू झालेली आहे. प्रस्तावित निवड प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण झाल्यास जिल्हा परिषदेच्या आस्थापनातील सुमारे 2400 पद शिक्षक भरतीसाठी उपलब्ध होऊ शकतात. शिवाय आगामी वर्ष लवकरात लवकर सुरू होत असल्याने केंद्रप्रमुखांवर सोपवण्यात आलेल्या वाढीव जबाबदाऱ्या विचारात घेता देखील उपरोक्तप्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत निवड व नियुक्ती प्रक्रिया संपन्न होईल याची दक्षता संबंधितांनी घ्यायची आहे. तर अत्यंत महत्त्वाची ही बाब इथे आपल्या लक्षात येत आहे की पवित्र पोर्टलने सुद्धा शिक्षक भरती होणार आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त पदं यावेत यासाठी गतिमान पद्धतीने केंद्रप्रमुख निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याचे हे नियोजन दिसत आहे. तर पदोन्नतीसाठी आपला विचार केला जावा यासाठी आपल्याला काही कागदपत्राची जमवाजमव करावी लागणार आहे. तर यामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे लक्षात घ्यायची आहे. तर क्रमांक 1 मध्ये शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, म्हणजेच जर आपण प्राथमिक शिक्षक असू तर आपल्याला 12वी+ D.Ed किंवा BSc प्रमाणपत्र, BA BCom यासारखे प्रमाणपत्र लागणार आहेत. त्यानंतर व्यावसायिक अर्हतामध्ये आपण D.Ed B.Edचे व्यावसायिक प्रमाणपत्र जोडू शकतो. त्यानंतर की नियुक्ती आदेश, पदोन्नती आदेश, सेवेत कार्यरत असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला, सेवा पुस्तकाच्या प्रथम प्राणाची साक्षांकित प्रत यापैकी एक कुठलंही चालणार आहे. त्यानंतर TET CTET गुणपत्रक आणि प्रमाणपत्र लागणार आहेत. ते गुणपत्रकाबाबत साशंकता असल्यास त्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून त्याची पडताळणी करून घेण्यात यावी आणि तसं प्रकारचे हमीपत्र उमेदवाराकडून घेण्यात यावे असे सुद्धा यामध्ये नमूद आहे. विभागीय चौकशी तसेच फौजदारी प्रकरण प्रलंबित नसल्याबाबतचे प्रमाणपत्र लागणार आहे. संगणक अर्हता प्रमाणपत्र म्हणजेच CCC किंवा MSCIT प्रमाणपत्र लागणार आहे. त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, नंतर उमेदवाराची मूळ नियुक्ती राखीव प्रवर्गातून झाली असल्यास त्यासंबंधीचे जात वैधता प्रमाणपत्र लागणार आहे. हिंदी मराठी भाषा सूट प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास हिंदी मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूटबाबतचे प्रमाणपत्र इथे लागणार आहेत. त्याचबरोबर स्थायित्व प्रमाणपत्र असे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेकडून देण्यासाठी मोठा कालावधी लागत असल्याने जर असं प्रमाणपत्र उमेदवाराकडे नसेल तर त्या नियुक्तीच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत ते सादर करण्याच्या अटीवर तसे हमीपत्रक घेऊन आपल्याला या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल लागणार आहे. जर एखाद्या वर्षाचा खंड असला तर त्याच्या पुढील वर्षाचे असे सलग 5 वर्षाचे किंवा खंडासहित 5 वर्षाचे आपल्याला नियुक्तीपत्र गोपनीय अहवाल या प्रक्रियेसाठी लागणार आहेत. तसंच दिव्यांग उमेदवार असल्यास त्या उमेदवाराचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा UDID कार्डसुद्धा लागणार आहे.
तर कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर 2 दिवसाच्या आतच अंतिम निवड सूची तयार होऊन अंतिम निवड सूचीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांना गुणवत्ता क्रमानुसार नियुक्ती देण्याचे व समुपदेशनाने पदस्थापना देण्याचे आदेशसुद्धा निर्गमित होणार आहे. केवळ 2 दिवसाचा कालावधी यासाठी घेतला जाणार आहे. पवित्र पोर्टलकडे डोळे लावून बसलेल्या आपल्या होतकरू शिक्षक बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे आणि ही प्रक्रिया जर लवकरात लवकर पार पडली तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचं राहणार. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या भावी केंद्र प्रमुखांना फॉरवर्ड करा. धन्यवाद.